आम्ही मनोहर पाटील यांचा मूर्तिकार आहेत. मूर्तीचं मोठे त्याचं एक गोडाऊन आहे आणि मूर्ती तयार करतात त्यांनी. तर साप आहे. सर कसा दिसला? कुणाला दिसलं? कुणाला दिसलं? मुलांना दिसलं काम करताना. ठीक आहे ठीक आहे. ओळखला कोणता साप आहे? गोनसच आहे. गोनसचा मेटिंग सीझन आहे त्यामुळे जास्त. आता हे सगळं सामान काढायला पाहिजे. मग ह्याच्यात साप गेलाय. सगळं स्क्रॅप मटेरियल आहे आता. अरे बापरे बापरे, हे बघा 3 गोनस आहे. आता एक एक त्याला पकडूया. गडबड करू नको थांबा. वो पतरे के नीचे गया होगा, पतरे के। जायला देऊ नका. अजून एक आहे तो इथं आहे. हाय फोटो हाय. आता हे आहे ते बॅटिंग सीझन आहे ना. एकाच ठिकाणी इथं 3 साप मिळाले. एकाच ठिकाणी या साईडला 3 साप मिळाले. का मिळाले? लोकांना आश्चर्य वाटेल. एकाच ठिकाणी 3-3, 4-4 कसे काय साप मिळाले. मिलन काळ आहे. ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत मेटिंग सीझन असतं. त्यामुळे जे मादी साप आहे तिने एक प्रकारचा स्मेल सोडलेला असते. मग त्याला नर साप जे आहे ते आकर्षित होऊन ते एका ठिकाणी 3-3, 4-4 सुद्धा येऊ शकतात. आणि यांचं मूर्तीचं काम असल्यामुळे स्क्रॅप मटेरियल भरपूर आहे आणि बाजूनं पूर्ण झाडी वगैरे आहे. आणि मग त्या झाडीतले साप स्क्रॅप मटेरियल वगैरे येऊन बसले. त्याने